नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आरोग्य उत्तम राखण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स आपण पाहणार आहोत. समतोल आहार घ्यावा. प्रोटीन्स, फायबर, व्हिटॅमिन्स आणि मिनरलसह भरपूर फळे, भाज्या, कडधान्य आणि संपूर्ण धान्याचा आपल्या आहारामध्ये समावेश करावा. पुरेसं पाणी प्या. दररोज किमान 8 ते 10 ग्लास पाणी पिणं आवश्यक आहे. शरीर हायड्रेट राहणं अत्यंत आवश्यक आहे. व्यायाम करा. किमान 30 मिनिटे दररोज व्यायाम करा. योगा, चालणं, धावणं किंवा सायकल चालवणं यासारख्या व्यायामाने शरीर तंदुरुस्त राहतं. ताण कमी करा. ताणाचे व्यवस्थापन करा. ध्यान, प्राणायाम किंवा साधे श्वास घेतल्यानेही ताण कमी होऊ शकतो. पुरेशी झोप. दररोज 7 ते 8 तासांची विश्रांती घेणं आवश्यक आहे. झोपेच्या चांगल्या सवयी शरीराला दुरुस्त ठेवतात. स्वच्छता राखा. हात धुणे, तोंड धुणे आणि शरीर स्वच्छ ठेवणंही महत्त्वाचं आहे. स्वच्छता जंतूंना शरीरात येण्यापासून प्रतिबंध करते. नियमित आरोग्य तपासणी करा. आरोग्याची नियमित तपासणी करून रोगाचं प्रारंभिक संकेत ओळखा आणि त्यावर उपाय करा. नॅचरल उपाय करा. घरगुती औषधे आणि नैतिक उपचार शरीरासाठी फायदेशीर असू शकतात, पण हे करण्याअगोदर डॉक्टरांचा सल्ला घ्या. आहार संतुलित आणि विविधतापूर्ण असावा, जेणेकरून शरीराला सर्व आवश्यक पोषक तत्वे मिळू शकतात. योग्य आहाराचे काही महत्त्वाचे घटक आहेत. ते घटक तुम्ही घेणं गरजेचं आहे. जसं की प्रोटीन. प्रोटीन शरीराच्या पेशींची दुरुस्ती आणि वाढीसाठी महत्त्वाचं आहे. प्रोटीनचे स्रोत जसे की डाळी, कडधान्य, तूप, मांस, फिश, अंडी आणि दूध. फायबर्स पचनसंस्थेसाठी आणि पचनक्रिया सुधारण्यासाठी महत्त्वाचे आहेत. भाज्या, फळे, संपूर्ण धान्य, ओट्स आणि सोयाबीन यामध्ये फायबर्स असतात. संतुलित फॅट्स शरीरासाठी ऊर्जा देतात, परंतु योग्य प्रकारचे फॅट्स घेतले पाहिजे, जसे की ताजे तेल, कोकोनट ऑइल, शेंगदाणे, बदाम यासारख्या पदार्थांचा तुम्ही समावेश केला पाहिजे. पाणी. शरीरातील हायड्रेशन टिकवून ठेवण्यासाठी पुरेसं पाणी पिणं महत्त्वाचं आहे. हे शरीराची ऊर्जा आणि पचनक्रिया सुधारतं. स्नॅक्स. मिठाईचं प्रमाण कमी करा. जंक फूड, साखर आणि फॅट्सपासून दूर राहा. ते आरोग्यासाठी हानिकारक आहे. सर्वसाधारणपणे प्रत्येक जेवणामध्ये विविध पोषक तत्वांचा समावेश करा, ज्यामुळे शरीराला सर्व आवश्यक घटक मिळतील आणि आरोग्य उत्तम राहील. आपल्या शरीरासाठी आवश्यक पाण्याचे प्रमाण वय, वजन, शारीरिक क्रिया आणि हवामानाच्या परिस्थितीनुसार घ्यावं. जसं की प्रौढ व्यक्तींनी दररोज 3 ते 4 लिटर पाणी पिणं गरजेचं आहे. तसेच शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी आणि आरोग्य सुधारण्यासाठीही योग्य वेळेतही पाणी पिणं गरजेचं आहे. जसं की सकाळी उठल्यानंतर, व्यायाम केल्यानंतर, अंघोळ करण्यापूर्वी, झोपण्यापूर्वी, थकवा जाणवण्यापूर्वी किंवा तुम्ही आजारी पडल्यानंतरही पाणी जास्त पिणं गरजेचं आहे. शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी पाणी अत्यंत गरजेचं आहे. तसेच शरीराच्या सर्व क्रिया या पाण्यावर अवलंबून असतात, जसं की पेशींचं कार्य. तेव्हा पाणी हा आपल्या शरीरातील एक महत्त्वाचा घटक आहे. उन्हाळ्यात किंवा शारीरिक मेहनतीच्या काळात पाण्याची आवश्यकता वाढते, तर थंड ऋतूमध्ये ती कमीही होते. त्यामुळे आपल्या शरीराच्या गरजेनुसार पाण्याचं सेवन करा. दिवसातून 2दा. आयुर्वेदानुसार दिवसभरात 2दा जेवण केल्यानं चांगलं पचन होतं. यामध्ये 2 जेवणामध्ये 6 तासाचं अंतर असावं. यामुळे अन्न पूर्णपणे पचतं आणि शरीराला आवश्यक असे पोषक तत्वेही मिळतात. संतुलित जीवनशैलीसाठी सकाळी हलका नाश्ता, दुपारी भरपेट जेवण आणि रात्री हलकं जेवण हे आदर्श मानलं जातं. रात्रीचं जेवण सूर्यास्तानंतर जास्त उशिरा करणं टाळावं, ज्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि चांगली झोप येते. आपल्या भुकेच्या 80% भागात जेवण करणं उपयुक्त आहे. अतिरिक्त खाणं टाळल्यानं पचन सुधारतं आणि वजन नियंत्रित ठेवता येतं. सकाळी 7 ते 9 या वेळेत नाश्ता करावा. नाश्त्यात संपूर्ण धान्य, फळे आणि प्रथिने यांचा समावेश करावा आणि जेवणाच्या वेळा योग्य त्या पाळा, जेणेकरून तुमचं वजन वाढणार नाही. दुपारचं जेवण 12:30 ते 2 या वेळेत करा. जेवणात भाज्या, कडधान्य, संपूर्ण धान्य, दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करा.
संध्याकाळी 4 वाजता हलका नाश्ता करावा, जसं की फळं, दही वगैरे. रात्री 7 ते 8 या वेळेत हलकं जेवण करावं, ज्यात भाज्या, सलाड आणि संपूर्ण धान्याचा समावेश करावा. सूर्यास्तानंतर जड पदार्थ खाणं शक्यतो टाळावं, ज्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि झोपेची गुणवत्ताही वाढते. आपल्या जीवनशैली, शारीरिक क्रिया आणि आरोग्याच्या गरजेनुसार या वेळा प्रमाणात बदलणं आवश्यक आहे. आपल्या शरीराच्या संकेतावर लक्ष ठेवून संतुलित आहार आणि योग्य जेवणाची वेळ प्रत्येकाने ठरवावी, जेणेकरून पचनक्रिया तुमची व्यवस्थित राहील, तुम्ही तंदुरुस्त राहाल, उत्साही राहाल. तेव्हा या छोट्याशा टिप्स तुम्हाला कशा वाटल्या नक्की सांगा. पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.